नमस्कार मित्रांनो, मी फिरोज तुमचा पाच कॉम्प्युटर फोरमच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. जसे की तुम्हाला माहित आहे, मागचे लेक्चर आपण रक्ताभिसरण संस्था याच्यावर आपण लेक्चर चालू केलेले आहे, बरोबर आहे ना. हे आपला पहिला टॉपिक असणार आहे रक्ताभिसरण संस्था. तर आपण रक्ताभिसरण संस्थेमध्ये नेमकं म्हणजे आपण काल कुठपर्यंत बघितलं होतं ते आपण बघितलं होतं रक्त गोठण्यापर्यंत. रक्त गोठण्याची आपण प्रक्रिया बघितली होती तेव्हा, बरोबर आहे ना. आता आपण रक्तातील पदार्थ, रक्ताचे कोणकोणते पदार्थ आहेत, WBC, RBC, प्लेटलेट्स, बरोबर आहे ना. हे कार्य काय करतात, याच्यामध्ये कोणते प्रोटीन्स आहे, कोणते फायबर्स आहे, याच्यामुळे आपल्याला शरीरातील कमी असल्यामुळे, RBC कमी असल्यामुळे कोणता आजार होतो, कोणता काय होतो, ठीक आहे ना. हे सर्व आपण यामध्ये बघणार आहोत, ठीक आहे ना. तर चला तर मित्रांनो, आपण लेक्चरला कोणताही टाइम वेस्ट न करता चालू करून टाकू. बघा, रक्तातील पदार्थ. रक्तातील पदार्थ जर विचार केला आपण, रक्तातील पदार्थ तीन पदार्थ येतो, बरोबर आहे ना. एक म्हणजे RBC, WBC आणि प्लेटलेट. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपट्टिका. अगोदर विचार करतो म्हटलं आपण, रक्त हे जेव्हा टॉपिक चालू केलं होतं त्यापैकी आपण म्हणलं होतं प्लाझ्मा म्हणजे की रक्तद्रव्य आपल्या शरीरातली 55% आहे असं म्हटलं होतं आपण, बरोबर आहे ना. तर उरलेले जे आहे 55 पैकी समजून घ्या की 45% हे आपलं आलं जे तीन पार्ट मध्ये विभागला गेलेला आहे, RBC, WBC आणि रक्तपट्टिका म्हणजे प्लेटलेट्स, बरोबर आहे ना. तर त्या कारणानं बघा आता समोर कशा प्रकारे वर्गीकरण झालेलं आहे, कशा प्रकारे किती पर्सेंटेज नुसार आहे ते अगदी इथे तुम्ही ध्यान द्या जराशे, ठीक आहे. आता बघा, रक्ताचे पदार्थाची जर गोष्ट करतो म्हटलं, हे आपल्याला तीन पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. ते तीन पदार्थ म्हणजे पहिला पदार्थ आपल्याला पाहायला मिळतं रेड ब्लड कार्बसल म्हणजे RBC. त्यालाच आपण काय म्हणतो बरं, लाल रक्तपेशी. काय म्हणतो, लाल रक्त पेशी, बरोबर. आणि त्यानंतर आपला दुसरा पार्ट आहे आपल्याला WBC. WBC म्हणजे काय, व्हाईट ब्लड कार्बसल. यालाच आपण काय म्हणतो, पांढऱ्या रक्तपेशी. पांढऱ्या रक्त पेशी. आणि तिसरं म्हणजेच आपलं प्लेटलेट. म्हणजेच काय, रक्तपट्टिका. रक्तपट्टिका हे आपल्याला रक्तातील पदार्थ हे आपल्याला आहे. त्यापैकी ते विचार करतो म्हटलं तर आपल्या रक्तामध्ये टोटल रक्त जे आहे 100% पैकी 55% आपल्याला प्लाझ्मा मध्ये रक्तद्रव्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर त्यापैकी उरलेले जे 45% आहे त्याच्यापैकी नेमकं 44%, बघा काय म्हणलेलं आहे, उरलं जे 45% आहे त्याच्यापैकी 44% जे काही असेल ते आपलं लाल रक्तपेशी असतात, RBC असतात. किती टक्के असतात रक्ताच्या, 44% हे एकटे RBC म्हणजे रेड ब्लड कार्बसल म्हणजे लाल रक्तपेशी आपल्या शरीरामध्ये असतात. त्यानंतर पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स म्हणजे रक्तपट्टिका यांना मिळून फक्त आपल्या शरीरामध्ये 1% असतात. किती असतात, 1% असतात. आयोगानं जर असं विचारलं आपल्याला की रक्तातली सर्वात आढळणारी पेशी कोणत्या, बघा आयोगाने काय विचारलं, रक्तामध्ये सर्वात जास्त आढळणाऱ्या पेशा कोणत्या, तर ते आपलं उत्तर असणार आहे RBC, बरोबर ना. ते आपलं उत्तर काय असणार आहे, RBC. पण आयोगानं जर असं विचारलं रक्ताची सर्वात मोठ्या आकाराने मोठी पेशी कोणती, तर ते आपलं असणार WBC. ते आपण समोर बघणारच आहे की WBC हे काय, तर आपल्या आकाराने सगळ्यात मोठ्या पेशी आहे, तर RBC हे आपल्या संख्येने सगळ्यात जास्त आपल्या रक्तामध्ये आढळणाऱ्या पेशी आहे, बरोबर आहे ना. हे झालेले आपले रक्ताचे पदार्थ RBC, WBC आणि प्लेटलेट्स, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपट्टिका. त्याच्यानंतर आता आपण समोर बघूया RBC. RBC बद्दल आपण बघूया जरासा आता. बघा, जेव्हा आपल्या शरीराने म्हणतो आपल्या पेशीने एक काही टिश्यू बनवलेला आहे, ऑर्गन बनवलेला आहे, त्या ऑर्गनला, त्या पेशीला त्या स्वतःचं त्या काम दिलेलं आहे, बरोबर आहे ना. तर तसंच RBC ला
काम दिलेलं आहे ते म्हणजे ऑक्सिजन वहनाचं काम. कोणतं काम दिलेलं आहे? ऑक्सिजन वहनाचं काम. तर आरबीसीला जर जेव्हा पेशीने विचारलं की तू काय करशील बुवा, तर तो म्हणे मी आरबीसी म्हणत होती की मी ऑक्सिजन वहनाचं काम करतो. ठीक आहे ना. त्यानुसार ते बघा असंच पहिला पॉईंट आपला बनलेला आहे. आरबीसी हे ऑक्सिजन वहनाचं काम करते. पण हे जे ऑक्सिजन वहनाचं काम करण्यासाठी याची निर्मिती झाली, पण ऑक्सिजन आरबीसी सोबत यायला तयार नाही. बरोबर ना. पण ऑक्सिजन आरबीसी सोबत यायला तयार नाही, तर आरबीसीनं एक मध्यस्थी म्हणजे ती हिमोग्लोबिन, मध्यस्थी काय? हिमोग्लोबिनला आरबीसीने ऑक्सिजन कशी पाठवलं की बा नाही त्याला म्हणू की ते माझ्यासोबत आहे. कारण की जर आरबीसी ऑक्सिजनचं वहनच नाही करत असेल तर त्याचा उपयोग काय? कारण की आरबीसीला आपण तेच काम दिलेलं आहे काय? तर ऑक्सिजन वहनांचं. बघा म्हणून ते पहिले सगळ्यात पहिले कोणाच्या मागं होती? आरबीसी ऑक्सिजनच्या मागं की तू माझ्यासोबत चाल. पण ऑक्सिजनने काय म्हटलं? मी तुझ्यासोबत येणार नाही. तर जे करायचं ते कर, मी तुझ्यासोबत येणार नाही. तर आरबीसीने काय केलं? आरबीसीनं हिमोग्लोबिनला म्हणलं अरे तू जा बरं, आरबीसीला समजावून ऑक्सिजनला समजावून सांग की ते माझ्यासोबत व्यवहारायला, माझ्यासोबत वहनाला तयार होऊन जाऊ म्हणून. मग हिमोग्लोबिन गेला. हिमोग्लोबिन काय म्हणतो? ऑक्सिजन तुला आरबीसी अशी म्हणत आहे बा, पण ऑक्सिजन काय म्हणतो? तू आला तर ठीक आहे म्हणे, मी तर म्हणजे आरबीसी सोबत जात नाही, पण तू असेल तर मी जातो. काय म्हणलं? तू असेल तर मी जातो. बघा मध्यस्थी इकडला टाकाने तिकडला टाकाने हिमोग्लोबिनला स्वतः टाका धुवून टाकलेला आहे. बरोबर ना. टाका धुवायला कोणाला गेला होता? आरबीसीचा. पण धुवायला कोण? हिमोग्लोबिनचा. बरोबर आहे. आता हिमोग्लोबिन लावतो कोण? कोणाला? आरबीसीला. काय म्हणतो? अरे आरबीसी असंच आहे, ते माझ्यासोबत यायला तयार आहे, तुझ्यासोबत यायला तयार नाही. हिमोग्लोबिन म्हणतो. आरबीसी काय म्हणतो मग त्याला? ठीक आहे असं कर, तू त्याला घेऊन ये, बाकीचं मी बघतो. आता आरबीसी काय करते? ऑक्सिजनच्या मागं लागत नाही. तो कोणाच्या मागं लागतो? हिमोग्लोबिनच्या मागं. आरबीसीला माहिती आहे अगं ते हिमोग्लोबिन आपल्यासोबत आला की आपल्याला नेमकं आपल्यासोबत कोण आलं? मग ऑक्सिजन आला. मग त्याचा मुख्य हेतू बदलला ना. आरबीसीचा मुख्य हेतू आपण आरबीसीला कशासाठी बनवलं होतं पेशीने? की ऑक्सिजन वहनासाठी. पण आता तो कशाचं वहन करत आहे? हिमोग्लोबिनचं. आणि हिमोग्लोबिन कशाचं वहन करत आहे? ऑक्सिजनचं. म्हणजे आरबीसीचं एकदम मुख्य कार्यच पूर्ण बिघडून गेलं. आता आरबीसी कशाचं वहन करते? आरबीसी आता कशाचं वहन करते? हिमोग्लोबिनचं वहन करते. हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिन कशाचं वहन करते? बघा हे इथं ध्यानात राहू द्या. आता आरबीसी कशाचं वहन करते? हिमोग्लोबिनचं. बरोबर आहे ना. आणि हिमोग्लोबिन कशाचं वहन करते? ऑक्सिजनचं. ओव्हरऑल म्हणजे की बघा आरबीसीने हिमोग्लोबिनचं वहन केलं काय, ऑक्सिजनचं वहन केलं काय, दोन्ही गोष्टी सारख्या आहे. ते आरबीसीने डायरेक्ट ऑक्सिजनचं वहन केलं तरी तेच होतं, किंवा आरबीसीने हिमोग्लोबिनचं वहन केलं, हिमोग्लोबिनने ऑक्सिजनचं वहन केलं तरी दोन्ही पार्ट मध्ये सेमच झालेला आहे. मग आरबीसी काय करतो? ऑक्सिजनला स्किप करून टाकतो. ऑक्सिजनला म्हणतो तू ये का नको, मी तर हिमोग्लोबिनला घेऊन चाललो. बरोबर आहे ना. मग हिमोग्लोबिन आरबीसी सोबत चालला जातो आणि हिमोग्लोबिनच्या मागे ऑक्सिजन त्यांना हो. अशा प्रकारे आता काय म्हटलेलं आहे की आरबीसी हे कशाचं वहन करतो? तर हे आरबीसी हे आपली हिमोग्लोबिनचं वहन करतं. आरबीसी कशाचं वहन करतं? हिमोग्लोबिनचं वहन करतं. बरोबर आहे. हा पहिला पण झालेला आपल्याला. आरबीसी हे हिमोग्लोबिनचे वहन करते. बरोबर ना. आता आपला दुसरा पॉइंट बघा. याचं प्रमाण जे आहे आरबीसीचं हे 44% प्रमाण आहे. किती आहे प्रमाण? रक्तामध्ये आरबीसीचं प्रमाण किती आहे? 44% आहे. बरोबर आहे. तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे आरबीसी मध्ये रक्तामध्ये आरबीसीचं प्रमाण किती? 44% आहे. आता बघा आकार आरबीसीचा आकार कसा दिलेला आहे? आरबीसीचं मुख्य कार्य काय आहे? ऑक्सिजनचे वहन. पण ते कशाचं काम करायला लागलेली आहे? हिमोग्लोबिन वहन करण्याचं काम करायला लागलेली आहे. मग पेशंटने तर विचारलं तुला काही हवंय का तुझ्यासोबत? बरोबर आहे ना. तू एवढी मोठी काम करते, हिमोग्लोबिन वहनाचं काम करत आहे, तुला काही पाहिजे का? तुझ्यासोबत पेशी अंगके केंद्रक वगैरे तुला काही पाहिजे का? आरबीसीने म्हटलं नाही, मला याच्यातलं काहीही पाहिजे नाही.
कारण की मला हिमोग्लोबिनचे मला ऑक्सिजनचे वहन करून न्यायचं आहे. ते माझ्या जीवनाचा एकुलता एक पॉइंट आहे, तेच मी करणार. मी मरीन तर हिमोग्लोबिनचा साथ सोडणार नाही, मी हिमोग्लोबिनच वाहून घेणार. त्यासाठी मला पेशी, अंगके, केंद्रके काहीही नको. अगर जर आरबीसीला तंतुकणिका असती तर ऑक्सिजनचं वहन न करता स्वतःच ऑक्सिजन तिने गेन केलं असतं. बरोबर आहे ना. आपण शिकलेलो आहोत पेशीमध्ये किंवा तंतुकणिका काय करतात, तंतुकणिका काय पॉवर ऑफ द सेल तो कशासाठी करतात, ऑक्सिजनच्या निर्मितीतून ते ऊर्जा निर्मिती करतात. आपण शिकलेलो आहे त्यामध्ये. बरोबर आहे ना. अगर त्यामध्ये तंतुकणिका असते आरबीसी मध्ये तर ते काय केलं असतं, ऑक्सिजनचं वहन स्वतःच केलं असतं, ऑक्सिजनचं गेन स्वतःच केलं असतं. बरोबर आहे ना. त्या कारणानं बघा आरबीसीचा आकार हे द्विय अंतर्वक्र आहे. बघा हे जे आहे ना द्विय अंतर, बघा आपण ऍपल लिबे चॉकलेट खाल्ली असेल, ऍपल लिबे चॉकलेट सारखेच येतो मला द्विय अंतर्वक्री आहे. द्विय अंतर्वक्री का बरं आहे, बघा यामध्ये जेणेकरून बघा जास्त हिमोग्लोबिन मावले पाहिजे. बघा असं हे गोल आहे, या गोलमध्ये बघा जास्त करून हिमोग्लोबिन अशी इथे मावले जातात. बरोबर आहे ना. हिमोग्लोबिन इथे अशी मावले जातात. जेवढे हिमोग्लोबिन जास्त जेवढे आरबीसी हिमोग्लोबिन जास्त बसणार आहे तेवढी आपली ऊर्जा आपल्याला जास्त निर्मिती होणार आहे. बरोबर आहे ना. अशी तेवढं ऑक्सिजन वहन करून जास्त होणार आहे, तेवढं ऑक्सिजनचं वहन जास्त होणार आहे जेवढं आरबीसीवर हिमोग्लोबिन बसणार आहे. एक हिमोग्लोबिन आपले किती ऑक्सिजन वहन करून नेऊ शकते, 4 ऑक्सिजन वहन करून नेऊ शकते. ठीक आहे ना. अशा प्रकारे सर्व आरबीसीच्या पेशीवर आपले हिमोग्लोबिन असलेले असतात. बरोबर आहे ना. त्यानंतर आपला आकार जर म्हटलं आपण, आकार कसा आहे मग द्विय अंतर्वक्र आहे. द्विय अंतर्वक्र आकार आहे म्हणजे तुमचा बायकॉन्केव आकार आहे. बरोबर ना. बायकॉन्केव आकार आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला चौथा पॉईंट काय म्हणतो, पेशी अंगके. बघा आता याला मी तुम्हाला सांगितलं, याला पेशी अंगके नाही, का नाही, कसे नाही. बरोबर आहे की नाही. याला पेशी अंगके नाही कारण की त्याला हिमोग्लोबिनचं वहन करायचं आहे. हिमोग्लोबिन ऑक्सिजनचं वहन करतो. बरोबर आहे ना. म्हणून त्याला आरबीसीला केंद्रक नाही, पेशी अंगके नाही. बरोबर ना. पेशी अंगके नाही. बरोबर. आता बघा नंतरचा पॉईंट, याची निर्मिती कुठे होते, आरबीसीची निर्मिती बोन मॅरो मध्ये होते. कुठे होते, बोन मॅरो मध्ये. म्हणजेच काय, अस्थिमज्जेत. कुठे होते, बोन मॅरो मध्ये. आरबीसीची निर्मिती हे बोन मॅरो मध्ये होते. अस्थिमज्जेत होते. बोन मॅरो मध्ये होते व बोन मॅरो मध्ये नेमके 2 पार्ट पडते, ते आपण अस्थि संस्थांमध्ये बघणार आहोत. पण सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा, बोन मॅरोचे 2 पार्ट पडते, रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो. ठीक आहे ना. आता बघा इथे बघा शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो मी तुम्हाला, रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो कसा आहे तर. ठीक आहे ना. रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो. बरोबर आहे ना. रेड बोन मॅरो मध्ये काय होतं, आरबीसीची निर्मिती होतं. ठीक आहे ना. रेड बोन मॅरो मध्ये काय होतं, आरबीसीची निर्मिती होतं. ठीक आहे. बघा इथे लक्षात ठेवा, हे आपण अस्थि संस्थेमध्ये टोटली डीपली बघणार आहोत की बोन मॅरो मध्ये रेड बोन मॅरो काय काम, काय येलो बोन मॅरो काय काम आहे. ठीक आहे ना. ते सर्व आपण बघणार आहोत. पण तुम्ही इथे शॉर्ट फॉर्म मध्ये इथं तुम्ही लक्षात ठेवा असं की रेड बोन मॅरो मध्ये आरबीसीची निर्मिती होतात. तर येलो बोन मॅरोचं काय होतं, येलो बोन मॅरो रेड बोन मॅरोचं नंतरचं रूपांतरण म्हणजे येलो बोन मॅरो आहे. जेव्हा रेड बोन मॅरो वृद्ध अवस्थेत जाते त्यावेळेस रेड बोन मॅरोचं रूपांतर येलो बोन मॅरो मध्ये होते. पण याच्यात एक डिफरन्स आहे मित्रांनो. काय आहे बघा, रेड बोन मॅरो हे आपल्याला ऍक्टिव्ह स्वरूपाचं असतं. आपल्या शरीरात सुद्धा भाषेतनी, गावरानी भाषेतनी ते उठलेला असतो आणि हा असतो झोपलेला, म्हणजे इनऍक्टिव्ह असतं. येलो बोन मॅरो कसं असतं, इनऍक्टिव्ह असतं. बरोबर आहे का. बरोबर. इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. बोन मॅरोचे 2 प्रकार कोणते, रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो. रेड बोन मॅरो मध्ये काय होतं, रेड बोन मॅरो हे ऍक्टिव्ह स्वरूपाची आहे, तर येलो बोन मॅरो हे आपली इनऍक्टिव्ह स्वरूपाची आहे. रेड बोन मॅरोचं रूपांतरण नंतर येलो बोन मॅरो मध्ये होते. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर बघा ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह
हे तुम्ही लक्षात ठेवा, हे इथे लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण हे आपल्याला आयोग विचारू शकते. बरोबर आहे ना. जिथं जिथं आयोग विचारते तिथे तिथे मी तुम्हाला सांगू शकतो की आयोग या ठिकाणी विचारते म्हणून. बरोबर आहे ना, या ठिकाणी विचारू शकते म्हणून. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा आरबीसीची निर्मिती होतं. बरोबर आहे ना, आरबीसीची निर्मिती होतं. आरबीसीची निर्मिती कुठं होतं? आरबीसी निर्मितीच्या प्रक्रिया काय म्हणतात? इरेथ्रोपायोसिस म्हणतात. आरबीसीच्या निर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात? इरेथ्रोपायोसिस म्हणतात. चला, आरबीसीच्या निर्मिती प्रक्रियेला काय म्हणतात? इरेथ्रोपायोसिस. इरिथ्रोपायोसिस म्हणतात. इरिथ्रोपायोसिस म्हणतात आरबीसीच्या नियंत्रण प्रक्रियेला. आरबीसीच्या निर्मिती मदत करण्यास संप्रेरक जर विचारलं, काय म्हणलेलं आहे? आरबीसीच्या निर्मितीसाठी लागणारे संप्रेरक जर विचारलं तर इरेथ्रोपायोसिस आहे. इरेथ्रोप्रोटीन आहे. कोणता? इरेथ्रोप्रोटीन आहे. कोणतं? आरबीसीच्या निर्मितीच्या प्रक्रियेसाठी लागणारा प्रथिने कोणता आहे? इरेथ्रोपायोसिस. इरेथ्रोपायोसिस याची निर्मिती कुठं होतं? याची निर्मिती इरेथ्रोपायोसिसची निर्मिती कुठं होतं? बघा, हे आयोग विचारू शकतो. इरेथ्रोपायोसिसची निर्मिती कुठं होतं? इरेथ्रोपायोसिसची निर्मिती होतं किडनी. लक्षात ठेवा, इरेथ्रोपायोसिसची निर्मिती कुठं होतं? किडनी आणि लिव्हर. किडनी आणि काय? लिव्हर या ठिकाणी इरेथ्रोपायोसिसची निर्मिती होतं. त्याच्यानंतर आरबीसीचा जीवन कालावधी किती असतो? 120 दिवस. 120 दिवस ते 127 दिवस पर्यंत आरबीसी जिवंत राहू शकतात. बरोबर आहे. आरबीसीचा जीवन कालावधी किती असतो? 120 ते 125 दिवस ते जिवंत राहू शकतात. बरोबर आहे ना. आणि ते मरतात कुठं जाऊन? बघा, कुठं जाऊन मरतात? प्लीहामध्ये. कुठं? प्लीहामध्ये. हा प्लीहा काय? पेशीचा कत्तलखाना म्हणून आपण याला ओळखतो. काय म्हणतो? पेशीचा कत्तलखाना म्हणून याला ओळखतो. त्याच्यानंतर डबल याला आपण दुसरं नाव आहे, ते म्हणजे कोणतं आहे? ब्लड बँक. ठीक आहे ना. कोणता आहे? ब्लड बँक. ब्लड बँक म्हणून सुद्धा आपण प्लीहाला ओळखतो. ठीक आहे. प्लीहा म्हणजे काय? आपली तीळ. ठीक आहे ना. हे तिथं दोन म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आयोगाने जर असं तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा जेवढी आपली बघा आपलं कार्यावर आपलं जे ओझं वाहून नेण्याचं कार्य करतो तिथे हमाल आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर शेतकरी आहे. हे ओझं वाहून नेण्याचं काम करतं. तर ते आरबीसीवर नियंत्रण, आरबीसीची संख्या जर वाढली तर काय त्या वळणाचं म्हणजे ऊर्जाचं काम वाढेल का? बघा, मी काय म्हटलेलं आहे? अगर जर मानवी शरीरामध्ये आरबीसीची संख्या वाढली, सपोज माझ्या शरीरामध्ये आरबीसीची संख्या वाढली, तर माझी ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता किंवा माझे कार्य करण्याची क्षमता हे वाढणार आहे का? हा जर आयोगाने बेसिकली क्वेश्चन विचारला तर याचं उत्तर काय असणार? बरोबर ना. असं आयोग प्रश्न विचारू शकतो याच्यावर की आरबीसी मानवी शरीरामध्ये वाढली की आपलं कार्य करण्याची क्षमता वाढेल का? तर वाढत असेल त्याचा योग्य क्रम लावा. कशा प्रकारे वाढणार आहे तर? बरोबर आहे ना. आता हे कशी वाढते बघा. आता तुम्हाला सांगतो मी. आता मला सांगा तुम्ही, आरबीसी अगर जर आरबीसी वाढली, ठीक आहे ना, आरबीसी वाढली तर आपलं एक्झॅक्टली आपलं काय वाढणार आहे? हिमोग्लोबिन वाढणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे की आरबीसी वाढली की मग ते जास्त हिमोग्लोबिनचं वहन करणार आहे. बघा, काय सायचं वहन करणार आहे? ते हिमोग्लोबिनचं वहन करणार आहे. बरोबर आहे ना. अगर जर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढला तर हिमोग्लोबिन कशाचं वहन करणार आहे? ऑक्सिजनचं वहन करणार आहे. बरोबर आहे. लिंग जुळवा. आतापर्यंत आपण जे बघितलं ती लिंग जुळवा. आता बघा, आरबीसी वाढली तर हिमोग्लोबिन वाढेल.
हिमोग्लोबिन वाढली की ऑक्सिजन वाढेल. आता ऑक्सिजन वाढलं आपल्या शरीरामध्ये तर काय झालं, ऑक्सिजन वाढलं तर काय झालेलं आहे बरं, ऑक्सिजन वाढलं तर आपलं अन्न वाढेल. पेशी काय करणार, ऑक्सिजन जास्त गेन करणार ना, बरोबर आहे ना. पेशी काय करणार, आपल्या शरीरातलं ऑक्सिजन जास्त गेन करणार, बरोबर. त्याच्यानंतर अन्न जर जास्त वाढलं तर काय होणार, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती होणार. काय होणार, ऊर्जा निर्मिती जास्त होणार, बरोबर आलं इथपर्यंत. ऊर्जा निर्मिती जास्त होणार. अगं मला सांगा, ऊर्जा निर्मिती आपल्या शरीरामध्ये जास्त झाली तर कठीण जे काम आहे, ऊर्जाचे काम आहे कसे होणार आहे, हे पण वाढणार आहे ना. म्हणजे आपली ऊर्जा वाढली, ताकद वाढली, आपल्याला आपण तेवढं कठीण काम, ऊर्जाचं काम आपण करू शकतो. म्हणजेच काय, कठीण काम वाढेल आपलं, कठीण काम, बरोबर का नाही, कठीण काम वाढेल. बघा, जर आपल्या शरीरामध्ये आरबीसी वाढली तर हिमोग्लोबिन वाढेल ऑटोमॅटिकली. हिमोग्लोबिन वाढलं तर ऑक्सिजन वाढेल. ऑक्सिजन वाढली की आपले पेशी जास्त अन्न तयार केले की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जास्त निर्माण होईल. आणि ऊर्जा निर्माण केली आपण तेवढ्या प्रकारे कठीण कार्य आपण करू शकतो, बरोबर आहे ना. हे जर आपल्या आयोगाने इथं प्रश्न विचारलं, हे लक्षात असू द्या, हे आपल्याला स्टार मार्क करून ठेवून द्या. हे IMP आहे मित्रांनो, बरोबर ना. हे इथं स्टार मार्क करून ठेवून द्या. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला हे झालं आरबीसी बद्दल. आता एवढं हिमोग्लोबिन तर हिमोग्लोबिन नेमकं म्हणजे काय, बरोबर आहे ना. हे प्रश्न असेल ना आपल्या मनात, हिमोग्लोबिन म्हणजे काय. साधे बाब्या समोर आता हिमोग्लोबिन आहे, बघ आता हिमोग्लोबिन म्हणजेच काय. हिमोग्लोबिन हे कशाचं वहन करतो, ऑक्सिजनचं वहन करतो. आता सांगितलं मी कशाचं वहन करतो, ऑक्सिजनचं वहन करतो. त्याच्यानंतर एक हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनचं वहन करू शकते, बरोबर आहे ना. काही ना काही लिमिटेशन हिमोग्लोबिनला आहे ना. याचा मतलब हे पोटॅश मी भर ऑक्सिजन चाल रे बाबू, असं जमतं का, नाही जमणार. त्याच्यापाशी पण काही ना काही लिमिटेशन असणार ना हिमोग्लोबिन पाशी. तर हिमोग्लोबिन किती वहन करतं ऑक्सिजन, हिमोग्लोबिन हे चार ऑक्सिजनचे रेणू वहन करू शकतं, बरोबर ना. अगर हिमोग्लोबिन तर चारच नेतात, एका आधी किंवा फक्त एकच हिमोग्लोबिन आहे का, नाही ना रे बाबू. अंतर्वक्र आहे ना, रेड ब्लड सेल एक जर बसला असता तर आर्बीसीचं कायच काम राहिलं असतं, बरोबर आहे ना. तर त्या कारणाने एका आरबीसीवर हिमोग्लोबिन किती बसतात, आता बघा एका आरबीसीवर हिमोग्लोबिन किती बसतात, बरोबर आहे ना. एका आरबीसीवर हिमोग्लोबिन बसतात चक्कर 26.5 करोड बसतात. किती बसतात, 26.5 करोड हिमोग्लोबिन एका आरबीसीवर बसतात. कॉमन कॅल्क्युलेशन किती होते, 26.5 करोड गुणिले 4 एवढे ऑक्सिजन एक आरबीसीचा पेशी हे करतात, बरोबर आहे ना. हे झालेलं आपला आरबीसी बद्दल तथ्यात्मक गोष्टी. त्याच्यानंतर बघा, हिमोग्लोबिनचे दोन प्रकारात दोन याने बनलेलं आहे हिमोग्लोबिन, बरोबर आहे ना. हिम आणि ग्लोबिन या दोघांच्या मिश्रणातून काय बनलेलं आहे, हिमोग्लोबिन बनलेलं आहे. चला तर मग आता आपण ते बघू, हिमोग्लोबिन कशा प्रकारे बनलेली आहे तर, ठीक आहे. आता बघा, हिमोग्लोबिन किती याने बनलेली आहे म्हटलं मी, दोन प्रकारातून बनलेली आहे. ते प्रकार कोणते, एक आहे हेम आणि दुसरं आहे ग्लोबिन, बघा ना. एक कोणता आहे, हेम, एक आहे हेम आणि दुसरं कोणता आहे, ग्लोबिन. दुसरं कोणतं आहे, ग्लोबिन आहे. हेमचं काय आहे बघा, हेम आपल्या आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल मध्ये फक्त 5% आहे मित्रांनो. किती पर्सेंट आहे, 5% आहे फक्त. अति महत्वाचा आहे 5% असून सुद्धा खूपच महत्वाचा आहे. बघा हेम किती पर्सेंटेज आहे आपल्या आरबीसी मध्ये, 5% आणि उरलेले 95% काय आहे आपल्या शरीरातली, ग्लोबिन आहे मित्रांनो आरबीसी मध्ये. पहिले 5% खूप महत्वाचे आहे. बघा 5% आहे. याची निर्मिती कशापासून झालेली आहे, हेमची. आता पहिले हेम समजू, त्याच्यानंतर आपण ग्लोबिनकडे जाऊ, बरोबर आहे ना. तर आता बघा हेमची निर्मिती कुठून कशापासून झालेली आहे, हेमची निर्मिती लोखंड पासून झालेली आहे. लोखंड, आयर्न, बरोबर आहे ना. Fe बघा हे आपल्या शरीरातले खूप महत्वाचं काम करते लोखंड. असं नाही आपण की भंगाराच्या दुकानात गेला लोखंड कापला, लोखंडच्या गोळ्या घेऊन घेतला, लोखंड कमी झाला तर असं नका करता. फक्त
बरोबर आहे ना. हे आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचं आहे. आकाशमानचा मी म्हटलं लोखंड कमी झाला तर हे आजार होते ते आजार होते. जास्त आपल्या भंगाराच्या दुकानावर कायम असा मला लोखंड कापून दे मी गोळ्या खातो. बरोबर आहे ना. असं नका करता. किडनी फेलून आपलं यकृत फेलून जाईल ना. बरोबर का नाही. लिव्हर फेलून जाईल ना आपल्याला. असं नका करता. पण हे लोखंड आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचं आहे. ठीक आहे ना. हे काय करतात विकर म्हणून कार्य करतात. विकरे आठवलं का पेशी विकरे म्हणून कार्य करतात. म्हणून कार्य करतात. बरोबर. विकरे म्हणून कार्य करतात. हे काय करतात बघा. हे मी काय म्हटलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे. हे काय करतं 97 ते 98% ऑक्सिजनचं वहन भाऊ एकटाच करते. मला कोणाची गरज नाही म्हणते मी एकटाच पाठवा म्हणते. ऑक्सिजनचं वहन किती करते हे 97 ते 98% जर कोणी वहन करत असला तर ऑक्सिजनचं ते हेमत करते. लय प्रेम आहे ऑक्सिजन वर. किती टक्के 97 ते 98% ऑक्सिजनचं वहन करते. एकटाच करतो हा वहन करतो. बरोबर आहे ना. म्हणून हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आता बघा हा काय आहे. आता ग्लोबिन बघू आपण. आता ग्लोबिन काय म्हटलेलं आहे 95% भाग हा ग्लोबिनचा असतो. बरोबर आहे ना. हे काय करतात हे आपल्याला प्रथिने आहेत. काय आहे प्रथिने आहे. ग्लोबिन हे प्रथिने आहे. हे कुठं तयार होतात. निर्मिती कुठं आहे याची निर्मिती कुठं आहे. निर्मिती कुठं आहे बघा. निर्मिती आहे रायबोसोम. रायबोसोम काय काम करतं. प्रथिनांचा कारखाना म्हणजे काय रायबोसोम. आपण कुठं बघितलेला आहे पेशीमध्ये बघितलेला आहे. बरोबर आहे ना. निर्मिती कुठं रायबोसोम. आणि कार्य काय फक्त 2% हे CO2चं वहन करतं. बघा 97 ते 98% ऑक्सिजनचं वहन कोण करतं एकटा हेम करतं. फक्त ग्लोबिन पशी काय 2% काम उरलेलं आहे. ते 2% हे काय करतं बिचारा CO2चं वहन करतं. कशाचं वहन करतं कार्बन डायऑक्साईडचं वहन करतं. ही वहन करतं. बरोबर. हे झालेलं आपल्याला बघा हेम आणि ग्लोबिन. बघा आता जर विचार करतो म्हटलं हेम आपल्या शरीराला 65% आहे. बघा निर्मिती त्याची लोखंड आयर्न पासून झालेली आहे. लोखंडापासून झालेली आहे. Fe पासून झालेली आहे. विकरे म्हणून कार्य करतात. शरीरामध्ये काय म्हणून कार्य करतात हे विकरे म्हणून कार्य करतात. आणि एकट्या ते 97 ते 98% ऑक्सिजनचं वहन करतात. किती टक्के 97 ते 98% वहन एकट्या ऑक्सिजनचं कोण करते आपला हेम करते. आयोगाने जर प्रश्न विचारलं की सगळ्यात जास्त ऑक्सिजनचं वहन कोण करते आपलं उत्तर पाहिजे हेम हे ऑक्सिजनचं वहन सगळ्यात जास्त करते. ते म्हणजे 97 ते 98% करते. चला मग इकडे आपण बघितलं ग्लोबिन. आता ग्लोबिन काय करते 95% आपल्या याच्यात असतं आरबीसी मध्ये. ते काय करते निर्मिती आहे रायबोसोम पासून झालेली आहे. म्हणजे कशापासून झालेली आहे सॉरी प्रथिनांचा कारखान्यापासून झालेली आहे. प्रथिनांचा कारखाना काय आपला रायबोसोमचा आहे. बरोबर आहे ना. 2% CO2चं वहन करतं. किती टक्के फक्त 2%. कारण की 98% तर या भाऊन खाल्ले ना. मग किती उरले 2% हे आपलं ऑक्सिजन CO2चं वहन करतं. बरोबर. आता ग्लोबिनचे प्रकार पडतात मित्रांनो. हे 95% आहे. याचे काही नवीन प्रकार आहेत ना. याचे प्रकार पडतात 4. ते म्हणजे अल्फा ग्लोबिन बीटा ग्लोबिन गॅमा ग्लोबिन डेल्टा ग्लोबिन. आता हे कशा प्रकारे कार्य करतं आपण आता समोर बघूया. ठीक आहे. आता बघा आता आपण ग्लोबिनचं कार्य बघूया. ग्लोबिनचे प्रकार बघूया. ठीक आहे. ग्लोबिन बघा ना. ग्लोबिनचे किती प्रकार म्हणलेला आहे 4 प्रकार पडतात ग्लोबिनचे. 4 प्रकार 1 2 3 4. किती 4 प्रकार. पहिला कोणता बरं अल्फा ग्लोबिन. अल्फा ग्लोबिन. दुसरा बीटा ग्लोबिन. तिसरा गॅमा ग्लोबिन. चौथा डेल्टा ग्लोबिन. बरोबर. हे 3 प्रकार पडतात. आणि 3 प्रकार कशी आहे ते बघा. हे कशापासून बनलेलं आहे अल्फा ग्लोबिन हे बनलेलं बघा. हे IMP कोणतं आहे बरं. हे आयोग विचारू शकते. बघा काय विचारू शकते अल्फा ग्लोबिन हे किती अमिनो ऍसिड पासून बनलेलं आहे. तर हे बनलेलं आहे फक्त 141 अमिनो ऍसिड पासून. किती 141 अमिनो ऍसिड पासून बनलेलं आहे.
किती अमिनो ऍसिड पासून बनलेला आहे? अल्फा ग्लोबिन हे आपलं 141 अमिनो ऍसिड पासून बनलेलं आहे. आणि बाकी हे बीटा ग्लोबिन, गॅमा ग्लोबिन, डेल्टा ग्लोबिन किती अमिनो ऍसिड पासून बनलेलं आहे? तर हे फक्त आपलं बनलेलं आहे 146 अमिनो ऍसिड पासून. किती अमिनो ऍसिड पासून बनलेलं आहे? 146 अमिनो ऍसिड पासून बनलेले आहे तिन्ही. ठीक आहे ना? 146 अमिनो ऍसिड. आयोगिता आपल्याला प्रश्न विचारू शकते की 141 अमिनो ऍसिड पासून कोणतं प्रथिन बनलेलं आहे? आपलं उत्तर काय असणार मग? आपलं उत्तर असणार अल्फा ग्लोबिन. आपला ऑप्शन आहे बीटा ग्लोबिन, गॅमा ग्लोबिन, डेल्टा ग्लोबिन, अल्फा ग्लोबिन हे आपलं 141 अमिनो ऍसिड पासून बनलेले आहे. बाकीचे बीटा, गॅमा, लॅम्बडा हे सर्व कशापासून बनलेले आहे? तर आपले 146 अमिनो ऍसिड पासून बनलेले आहे. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर बघा आता आपण जाऊया समोर काय आहे? आरबीसीच्या बद्दल आपण बघूया. आरबीसीच्या संबंधित आजार, वेगवेगळे आजार आहे मित्रांनो आरबीसीच्या संबंधित. आपण जर बघतो म्हणलं आरबीसीच्या संबंधित वेगवेगळे आजार आहे. बघा आरबीसीच्या संबंधित आजार तर म्हणलं पहिला आजार आपल्याला पाहायला मिळतो ऍनिमिया. कोणता आजार पाहायला मिळतो आपल्याला? ऍनिमिया. बघा ऍनिमिया हा आजार पाहायला मिळतो. ऍनिमिया आजार कशामुळे होतो? ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्याला ऍनिमिया आजार पाहायला मिळतो. कशाच्या कमतरतेमुळे पाहायला मिळतो आपल्याला? ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्याला ऍनिमिया हा आजार पाहायला मिळतो. O2 ची कमतरता. आता O2 ची कमतरता शरीरातली का बरं झाली? O2 ची कमतरता शरीरामध्ये का बरं झाली? याचा कधी विचार केलेला आहे का? O2 ची कमतरता शरीरामध्ये या कारणाने झाली की एचबी ची कमतरता असल्यामुळे O2 ची कमतरता झालेली आहे. तर आरबीसी डायरेक्टली तर O2 ला नाही म्हणून सगळे चाल बाई बस माझ्या गाडीवर. कोणाला बसवावं लागेल त्याला? हिमोग्लोबिनला बसवावं लागेल. हिमोग्लोबिनची संख्या जर कमी झाली असेल तर आपल्या ऑक्सिजनची संख्या कमी झाली आहे. आणि ऑक्सिजनची संख्या कमी झाली तर आपल्याला काय झालेला आहे? ऍनिमिया झालेला आहे. बरोबर आहे ना? लिंग जुळवायचं अशा प्रकारे आपली लिंग जुळवायची. बरोबर आहे ना? काय झालेला ऍनिमिया म्हणजे ऑक्सिजनची कमतरता. ऑक्सिजनची कमतरता म्हणजे कशाची कमतरता? हिमोग्लोबिनची कमतरता. बरोबर? ऑक्सिजनची कमतरता म्हणजे कशाची कमतरता? हिमोग्लोबिनची कमतरता. हिमोग्लोबिनची कमतरता झालेली आहे तर आपल्याला आहारात काय कशाचं शरीरामध्ये कशाची कमतरता आली असेल आपल्याला? बघा पहिलेच म्हणलेलं आहे लोखंड, आयरन हे आपलं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे ना? तर आपल्या शरीरामध्ये ऍनिमिया हा आजार झाला, ऑक्सिजनची कमतरता झाली, हिमोग्लोबिनची कमतरता झाली. याच्या मागचं मूळ कारण हे आपल्याला आयरन आहे, म्हणजे लोखंड आहे. लोखंडानं आपल्या शरीरामध्ये लोखंडाची कमतरता असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता झालेली आहे. बरोबर आहे ना? तसंच बघा काय आहे मग? लोखंडची कमतरता झाली. लोखंडची कमतरता म्हणून हा आजार आपल्याला झाला. कोणता? ऍनिमिया हा आजार झाला. त्याच्या मनानंतर कशाची कमतरता? फॉलिक ऍसिड. फॉलिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये कमी झाला असेल तरी सुद्धा आपल्याला ऍनिमिया हा आजार होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर येते व्हिटॅमिन बी ची कमतरता मित्रांनो. कोणती? व्हिटॅमिन बी ची कमतरता. बरोबर ना? व्हिटॅमिन बी ची कमतरतामुळे आपल्याला हा आजार होऊ शकतो ऍनिमिया. बरोबर? त्याच्यानंतर बघा हे लक्षणे काय आहे याच्यामध्ये? लक्षणे जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं, काय म्हटलं होतं की बघा आरबीसीची संख्या वाढली की हिमोग्लोबिनची संख्या वाढते, हिमोग्लोबिनची संख्या वाढली की ऑक्सिजनची संख्या वाढते, ऑक्सिजनची संख्या वाढली तर आपलं अन्न, आपल्या पेशी अन्न जास्त ग्रहण करते आणि अन्न जास्त ग्रहण केल्याच्या नंतर आपल्याला ऊर्जा जास्त मिळतो आणि ऊर्जेला जास्त मिळालं कठीण काम आपलं जास्त होतं. तर याच्यात आपण रिव्हर्स करू, कारण की आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता झालेली आहे, हिमोग्लोबिनची कमतरता झालेली आहे. त्याचं उत्तर काय असणार? आपल्याला लक्षणे काय दिसणार आहे? अशक्तपणा. बरोबर आहे ना? यालाच आपण उलट केलं तर आपल्याला काय होत आहे? ऍनिमियाचे लक्षणे जर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे आपल्याला अशक्तपणा. बरोबर आहे ना? लक्षणेचा जर विचार करतो म्हटलं बघा काय येतं? अशक्तपणा. अशक्तपणा पाहायला मिळतं आपल्याला. बरोबर ना? काय पाहायला मिळतं आपल्याला? अशक्तपणा. त्याच्यानंतर भूक मंदावणे म्हणजे भूक लागत नाही आपल्याला. बरोबर ना? हे आपल्याला
अॅनिमिया या आजारामुळे लक्षणे असतो काय? भूक मंदावते, भूक मंदावणे, भूक मंदावणे, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर काय म्हणा याचा उपाय काय? याच्यावर उपाय काय? बघा हे एवढं लक्षणे अशक्तपणा, भूक मंदावणे हे आपल्या आजारपास हे आपल्याला लक्षणे यामध्ये दिसतात. त्याचा उपाय काय? आहारात बहु घे, म्हणजे आयरन घे, दररोज प्लेटी सोबत पोळी सोबत आयरनचे तुकडे खा, बरोबर आहे ना. लोखंडचे तुकडे खा. त्या कारणानं आपल्याला हे बरं होऊ शकते. हो यकृत गेलं तर चालते, अशक्तपणा काय करतं? लिव्हर गेलं तर चालते, बरोबर का नाही. मग याला आयरनच्या गोळ्या म्हणजे कोणत्या मेडिकल मधून जाऊन लोखंडाच्या दुकानातून असं करू नको, बरोबर आहे ना. कशाचं? एफी, आयरनची कमतरता म्हणून एफीच्या गोळ्या, एफीच्या गोळ्या. आणि कोणतं व्हिटॅमिन कोणतं घ्यायला लागेल तुला? व्हिटॅमिन, फॉलिक ऍसिडचं प्रमाण वाढवावं लागेल आपल्याला. कोणतं? फॉलिक ऍसिडचं प्रमाण, फॉलिक ऍसिडचे प्रमाण वाढवावे लागणार, फॉलिक ऍसिडचे प्रमाण वाढवावे लागणार. आणि व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन डी आपल्याला घ्यावे लागणार आहे. आता मग एफी कुठं मिळेल आपल्याला? एफी मिळते आपल्याला पालेभाज्यामध्ये, पालेभाज्या, पालक, मेथी, सांबार, बरोबर ना. त्यामध्ये आपल्याला आयरन आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर डॉक्टरच्या सहाय्याने पण आपण आयरनच्या गोळ्या आपण घेऊ शकतो. डॉक्टरला विचारून मेडिकल मधून आपण ते घेऊ शकतो. हे झालेलं आपल्या अॅनिमिया आजार. लक्षणे बघा आता डबल अॅनिमिया आजार आपण रिवाइज करूया. बघा अॅनिमिया आजार कशामुळे होतो? ऑक्सिजनची कमतरता. ऑक्सिजनची कमतरता का बरं झाली? हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर लोखंडची कमतरता, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे आपलं ऑक्सिजनची कमतरता किंवा हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झालेली आहे आपल्याला. त्यामुळे आपल्याला अॅनिमिया हा आजार झालेला आहे. त्याच्यानंतर बघा लक्षणे, लक्षणे काय? अशक्तपणा आणि भूक मंदावणे. आपल्याला अशक्तपणा येतो, 1 किलोमीटर चालली गेलं गळती येतं, पाय आपल्याला चालायला लागत नाही. त्याच्यानंतर येते अशक्तपणा, म्हणजे की आपल्या लक्षणे आहे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो लक्षणासाठी? बळवासाठी आयरनच्या गोळ्या, बरोबर आहे ना. म्हणजे लोखंड आणि फॉलिक ऍसिडचं प्रमाण आपण वाढवू शकतो. खाण्यामध्ये पालेभाज्याचा उपयोग करणे हे याचं महत्वाचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण दुसरा आजार बघूया. बघा आरबीसीच्या आजारासाठी, आरबीसीवर जेवढेही आजार होतं त्याची लक्षणे मात्र सारखीच आहे. कोणतं? अशक्तपणा, भूक मंदावणे, ठीक आहे ना. आणि त्याचा उपाय सुद्धा सेमच आहे. सर्व याच्यावर हेच आहे. आपल्याला काय बघायचं आता फक्त कशामुळे काय होते काय नाही हे तुम्ही लक्षात उद्या. त्याच्यानंतर आपलं जे आजार आलेला आहे ते बघा सिकल सेल अॅनिमिया. त्याचे सुद्धा लक्षण हेच आहे, बरोबर. त्याच्यानंतर मेगालोब्लास्टिक अॅनिमिया आहे, त्याचं सुद्धा लक्षण हे आहे. लक्षणे आणि उपाय सुद्धा आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर बघा आता समोर आपण आता आलो सिकल सेल अॅनिमिया बघू आता आपण. कोणतं? सिकल सेल अॅनिमिया. सिकल सेल अॅनिमिया हे काय आहे? सिकल सेल अॅनिमिया हे जीवाणूजन्य रोग आहे. कोणता रोग आहे? जनुकीय आजार आहे. सॉरी, जीवाणूजन्य नाही, जनुकीय आजार आहे. सिकल सेल अॅनिमिया हे कसा आहे? जनुकीय आजार आहे. पहिला पॉइंट बघा आता सिकल सेल अॅनिमियाचा जनुकीय आजार आहे मित्रांनो. कोणतं? जनुकीय आजार. जनुकीय आजार सिकल सेल अॅनिमिया आहे. त्यानंतर बघा अमिनो ऍसिड आपापसात जागा बदलतात मित्रांनो, म्हणून आपल्याला सिकल सेल अॅनिमिया होतं. काय म्हणून होता सिकल सेल अॅनिमिया? आपल्याला अमिनो ऍसिड जे असतं आपल्या शरीरामध्ये अमिनो ऍसिड आहे, त्या अमिनो ऍसिडचे 2 असे अमिनो ऍसिड आहे जे आपापसात जागा बदलतात. कोणते आहे बघा आता. दुसरा पॉइंट काय? सिकल सेल अॅनिमिया आपल्याला काय होतो? सिकल सेल अॅनिमिया आपल्याला का होतो? तर अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड आपापसात जागा बदलतात, आपापसात जागा बदलतात, आपापसात जागा बदलतात मित्रांनो. अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड कोणते? ते अमिनो ऍसिड आहे 6वा आणि 20वा जो अमिनो ऍसिड आहे आपल्या शरीरातली 6वा आणि 20वा अमिनो ऍसिड हे आपला अमिनो ऍसिड आपापसात जागा बदलतात, बरोबर आहे ना.
अगर जर विचारलं आपल्याला की सिकल सेल अॅनिमिया कशामुळे होतो, अमिनो ऍसिड आपापसात जागा बदलतात. कोणते अमिनो ऍसिड आपापसात जागा बदलतात, तर 6वा आणि 20वा जे अमिनो ऍसिड आहे हे आपल्या आपापसात जागा बदलतात. म्हणजे की 6व्यावर 20वा जातो, 20व्यावर 6वा जातो. बरोबर आहे ना. हे समजून घ्या आपापसात जागा बदलणे म्हणजे काय तर. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर बघा आरबीसीचा आकार वाढतो, आरबीसीचा आकार हा बदलतो. काय होतो, आरबीसीचा आकार हा बदलतो. आरबीसीचा आकार बदलतो मित्रांनो. यामध्ये काय होतं, सिकल सेल अॅनिमियामध्ये आरबीसीचा आकार बदलतो, आकार बदलतो. आता बघा मला मित्रांनो सांगा तुम्ही आता, आरबीसीचा आकार आपला कसा आहे, द्विअंतर्वक्र बाय कॉन्केव. बरोबर आहे ना. संपूर्ण आरबीसीचा आकार असा आहे मित्रांनो. बरोबर आहे ना. असा आकार का बरं दिलेला आहे आरबीसीला, हिमोग्लोबिनचं वहन जास्त करण्यासाठी. हिमोग्लोबिन काय करते, ऑक्सिजनचं वहन जास्त करते. तर मग बघा या एवढे हिमोग्लोबिन याच्यावर बसलेले आहे मित्रांनो. बरोबर आहे ना. किती बसलेले आहे, 26.5 करोड हिमोग्लोबिन एका पेशीवर बसलेले आहे. किती बसलेले आहे, 26.5 करोड हिमोग्लोबिन एका पेशीवर बसलेले आहे. तर तुम्हीच सांगा, आता जर मी म्हटलं पेशीचा आकार बदलला आणि अशा प्रकारे अर्धचंद्रकृती आपल्याला मग नंतर म्हणजे पेशीचा आकार बदलतो आरबीसीचा, नंतर काय होतं, अशा प्रकारची ते पेशी होतं. अगर तुम्ही विचार करा, अशा जर प्रकारची पेशी झालेली आहे तर याच्यावर काय होणार, हिमोग्लोबिन कमी पडणार, हिमोग्लोबिन वहन कमी होणार. हिमोग्लोबिनचं वहन कमी झालं तर काय होणार, ऑक्सिजनचं वहन कमी होणार. ऑक्सिजनचं वहन कमी झालं तर आपल्या जगात काय होणार, सिकल सेल अॅनिमिया आहे. बघा काय म्हणते, तुम्ही असे खा का असे खा, घुमून तुम्हाला एकच आजार होतो आरबीसी मध्ये आणि एकच लक्षणे पाहायला मिळतो, ते म्हणजे हेवाळा. आता जर पेशी बदलली तर आपल्या सिकल सेल अॅनिमिया होतो, आणि डायरेक्ट जर आपलं ऑक्सिजनचं हिमोग्लोबिन कमी झाले तर आपल्या अॅनिमिया होतो. आणि मेगाब्लास्टिक अॅनिमिया आता समोर आहेत आपल्याला, त्याच्यातली बघूच आपण काय होते काय नाही तर. बरं ना. आता बघा अगर जर त्या पेशी बदलली, आरबीसी आपल्याचा आकार बदलला, त्याच्यावर हिमोग्लोबिनचं प्रमाण, हिमोग्लोबिन वाहून नेण्याची क्षमता आहे कमी असणार. हिमोग्लोबिन वाहून नेण्याची क्षमता जर कमी असली तर ऑक्सिजनचं वहन कसं होणार आहे, कमी होणार आहे. ऑक्सिजनचं वहन कमी झालं तर मग आपल्याला अशक्तपणा होणार आहे. बरोबर आहे ना. मग आपल्याला काय होणार आहे, अशक्तपणा होणार आहे. म्हणजे बघा सिकल सेल अॅनिमिया मध्ये बहिर्वक्र म्हणजे बघा द्विअंतर्वक्र आरबीसीचा आकार कसा होतो, अर्धचंद्राकृती होतो मित्रांनो. कसं होतो, अर्धचंद्राकृती होतं. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर बघा याच्यावर लक्षणे काय काय राहणार आहे, लक्षणे आपले तेच राहणार आहे जे आपल्या अॅनिमिया मध्ये आहे. बरोबर आहे ना. म्हणजे भूक मंदावणे, भूक न लागणे, अशक्तपणा येणे. तर उपाय काय, ते काय आयरन गिरांचं सर्व काही आहे मित्रांनो, तेच आपल्याला उपाय आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. त्याच्यानंतर आपण बघू आता मेगालोब्लास्टिक अॅनिमिया. मेगालोब्लास्टिक अॅनिमिया काय आहे ते बघा आता. कोणता, मेगालोब्लास्टिक अॅनिमिया, मेगालोब्लास्टिक अॅनिमिया हे आपला मेगालोब्लास्टिक अॅनिमिया आपल्याला पाहायला मिळतो. आता मेगालोब्लास्टिक अॅनिमिया कसा आहे, हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो, जनुकीय आजार आहे. मेगालोब्लास्टिक अॅनिमिया कसा आहे, जनुकीय आजार आहे. जनुकीय आजार कोणता, मेगालोब्लास्टिक अॅनिमिया हे आपल्याला जनुकीय आजार आहे. जनुकीय आजार आपण दोन बघितले, एक म्हणजे सिकल सेल अॅनिमिया आणि दुसरा म्हणजे मेगालोब्लास्टिक अॅनिमिया. बरोबर आहे ना. मेगालोब्लास्टिक अॅनिमिया डबल आपण पाहू का, हा मेगालोब्लास्टिक अॅनिमियामध्ये व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे मेगालोब्लास्टिक अॅनिमिया होतं. कशाची कमतरता, व्हिटॅमिन B12ची कमतरतामुळे आपल्याला मेगालोब्लास्टिक अॅनिमिया पाहायला मिळतो. कशामुळं, व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळं. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे आपल्याला मेगालोब्लास्टिक अॅनिमिया पाहायला मिळतं. व्हिटॅमिन B12 काय आहे हे आपण नंतर आजार याच्यामध्ये जेव्हा आपण सेपरेटली आपल्या टॉपिक घेऊ आजाराचा, त्यावेळेस आपण तिथे सांगणार आहोत. मेगालोब्लास्टिक म्हणतो की व्हिटॅमिन B12 काय करतात शरीरामध्ये, कशा प्रकारे काय करतात. याच्यानंतर काय होतं, आरबीसीचा आकार वाढतो. आरबीसीचा आकार वाढतो, त्यामध्ये आरबीसीचा आकार वाढतो.
बरोबर आहे ना. आता जर तुम्ही म्हणता सर आयबीसीचा आकार कमी झाला तरी प्रॉब्लेम, वाढला तरी प्रॉब्लेम, बाब्या अगर तर बघ आता एक गोष्ट सांग मला, बरोबर आहे ना. सर तुम्ही म्हणता आयबीसीचा आकार कमी झाला तरी आपल्याला रोग होतो, आयबीसीचा आकार वाढला तरी आपल्याला रोग होतो, बरोबर आहे ना. आता मला सांग, हे आपली रक्तवाहिनी आहे, XYZ तिला कोणतंही नाव देऊ आपण, बरोबर आहे ना. याच्यातून आपलं रक्त असं वाहत आहे, ठीक आहे ना. रक्त आपलं असं वाहत आहे मित्रांनो. अगर रक्त असं वाहत आहे तर मला सांगा रक्तामधून आपल्या काय काय वाहतं, रक्तद्रव्य वाहतं, WBC वाहतं, RBC वाहतं, प्लेटलेट वाहतं, बरोबर आहे ना. हे 4 आपल्याला वाहताना दिसतं. आता मला सांगा तुम्ही, अगर जर रक्तामध्ये आरबीसी मोठ्या प्रमाणात झाली तर त्या आरबीसी तर अटकणार ना मित्र, असे अटकणार ना आरबीसी, असे 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 असे. त्याचे जर जास्त झाले तर म्हणजे आरबीसी अटकली तर काय होणार आहे, डबल तोच होणार आहे. काय तर ऑक्सिजनचं वहन कुठं होणार आहे यामध्ये, ऑक्सिजनचं वहन होणार आहे का यामध्ये, ऑक्सिजन वहन होतच नाही ना. जेणे कोण आरबीसीचा आकार वाढला, आरबीसी गोष्टा पकडून आपल्या इथंच राहायचे ना. अगर हे नदी तर ब्लॉक झाली आपली वाली, हे जर ब्लॉक झाला आपला शिराचा ब्लॉक झाली, रक्तवाहिनीचा ब्लॉक झाली, डबल आपल्या हार्टचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो ना. अगर जर आरबीसी याच्यातून वाहिलीच नाही तर, बरोबर आहे की नाही. म्हणजे की हे यामुळे मेगालोब्लास्टिक अॅनिमियामुळे आपला हार्ट अटॅक पण होऊ शकतो, काय सांगता येते का. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आहे. काय की इथे पण आपल्याला जाम जर झाली तर रक्तवाहिनी सुद्धा जाम होऊ शकते ना आपल्याला. त्या कारणाने बघा हे मेगालोब्लास्टिक अॅनिमिया आहे, ठीक आहे ना. याचे सुद्धा उपाय तेच आहे जे आपल्याला मागा आपण बघितलेले आहे. त्याच्यानंतर आता बघू आपण WBC, व्हाईट ब्लड कार्बोसल्स, पांढऱ्या रक्तपेशी, बरोबर आहे ना. आता बघा जेव्हा निसर्गाने WBC बनवली, जेव्हा आपल्या पेशीने WBC बनवली, तेव्हा बघा मित्रांनो सर्व पेशीला विचारलं की तू काय काम करतो, तू काय काम करतो मला सांग. तशा प्रकारे मी तुला बनवतो, तशा प्रकारे मी तुला बनवतो, तशा प्रकारे मी तुला बनवतो. कोण म्हटलं, पेशीने म्हटलं, ठीक आहे ना. त्याच्यानंतर WBC आली, मला संरक्षण करायचं आहे म्हणे. जसं आपल्या बॉर्डरवर आपल्या सैनिक संरक्षण करतात तशा प्रकारे मी आपल्या शरीराचं संरक्षण करणार म्हणे. हो, मी सैनिक पेशी म्हणून आपण ओळखायला येईल म्हणे. बॉर्डरवर जसं सैनिक लढतात त्याच प्रकारे मी आपल्या शरीरात मी लढणार म्हणे. त्या कारणाने म्हणे सांग मग तुला आकार कसा देऊ, आकार मला सैनिकांसारखा दे, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर बघा आता मला सांगा मग WBCचं कार्य काय आहे. WBC सैनिक पेशी म्हणून ओळखतात, WBC संरक्षण पेशी म्हणून ओळखतात. आता तुम्हाला जर विचारलं WBC कोणत्या पेशी म्हणून ओळखतात तर ऑप्शन असलं संरक्षण पेशी आणि सैनिक पेशी. डोळे बंद करून आपण त्याला डोळा मारून टाका, बंद करून गोळा मारून टाका, कारण की तेच आपलं उत्तर असणार आहे. WBC काय करतं, संरक्षण करतं, संरक्षण पेशी म्हणून ओळखतात, संरक्षण पेशी. त्याच्यानंतर कोणती पेशी, सैनिक पेशी, सैनिक पेशी म्हणून ओळखतात, बरोबर आहे ना. संरक्षण पेशी आणि सैनिक पेशी म्हणून ओळखतात. याचा आकार कसा असतो, आकार कसा असतो. जेव्हा पेशीने त्याला विचारलं सांग व्हाईट ब्लड कार्बोसल्स, पांढरी रक्तपेशी तुला आकार कसा पाहिजे, पांढऱ्या रक्तपेशी मला आकार नको, मला निश्चित आकार नको, कारण की मला वेगवेगळ्या अवस्थेत लपायची झुपायची आपल्याला शक्ती पाहिजे. त्या कारणाने मला निश्चित आकार नको. ज्या प्रकारे अमिबाचा आकार निश्चित नाही आहे, कशाही प्रकारे एरम धारण आकार आपल्याला अमिबाचा पाहायला मिळतो, त्याच प्रकारे आपल्याला व्हाईट ब्लड कार्बोसल्सचा आकार पाहायला मिळतो. याचा आकार आणि व्हाईट ब्लड कार्बोसल्सचा आकार म्हणजे पांढऱ्या रक्तपेशीचा आकार हे आपला निश्चित नाही. बघा आकार कसा मग निश्चित नाही, का बरं निश्चित नाही, निश्चित नाही, निश्चित नाही, आकार निश्चित नाही. कारण की ते काय सैनिक पेशी आहे. सैनिक पेशीचं काम काय, बॉर्डरवर सैन्य लढतात आपलं देशाच्या संरक्षणासाठी, शरीराच्या संरक्षणासाठी बाहेरच्या जीवाणू आपल्या आतमध्ये जाऊ नये म्हणून WBC लढत असतात. म्हणून त्यांना ज्या प्रकारचं जीवाणू आपल्या शरीरात आलं त्या प्रकारचं रूप घालून त्या जीवाणूला मारण्याचं काम हे आपलं WBC करतो, बरोबर आहे ना. त्यानंतर व्याज जर म्हटलं आपण
8 मायक्रोमीटर येतो व्यास बघा आपलं 8 मायक्रोमीटर ते 15 मायक्रोमीटर पर्यंत आपल्याला व्यास इथं पाहायला मिळतं बघा. व्यास किती 8 मायक्रोमीटर ते 15 मायक्रोमीटर पर्यंत आपल्याला व्यास याचा पाहायला मिळतं. हे इथं लक्षात असू द्या. व्यास किती आहे 8 मायक्रोमीटर ते 15 मायक्रोमीटर पर्यंत आपल्याला या WBCचा आपल्याला व्यास आपल्याला पाहायला मिळतं. ते जाडी आपल्याला पाहायला मिळतो. व्यास म्हणजे काय हे व्यास बरोबर आहे ना. हे व्यास आपल्याला पाहायला मिळतं बरोबर आहे ना. त्याच्यानंतर याची निर्मिती कुठं होतं निर्मिती आपलं तेच होतं जिथं आरबीसी निर्मिती झाली. कुठं निर्मिती झाली आरबीसी बोन मॅरो अस्थि मज्जेमध्ये WBC निर्माण होते बरोबर आहे ना. तिथेच आपली आरबीसी निर्माण झाली. तिथेच आपला बोन मॅरो सुद्धा निर्माण होते ठीक आहे ना. त्यानंतर बघा जीवन कालावधी याचा कसा असतो. त्याच्यानंतर बघा यामध्ये आपल्याला केंद्रक पाहायला मिळतं WBC मध्ये बरोबर आहे ना. WBC मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं केंद्रक पाहायला मिळतं मित्रांनो. म्हणजे काय केंद्रक असते केंद्रक पाहायला मिळतं आपल्याला. केंद्रक पाहायला मिळतो आपल्याला यामध्ये. अगर याचा जीवन कालावधीची जर गोष्ट केली मित्रांनो जीवन कालावधी याच्यावाला 3 ते 4 दिवस आपला जीवन कालावधी पाहायला मिळतो याच्यावाला. जीवन कालावधी किती आहे 3 ते 4 दिवस. 3 ते 4 दिवस आपल्याला जीवन कालावधी पाहायला मिळतो. आपल्या जीवन कालावधी याचा पेशीचा सगळ्यात तुम्ही आपला WBCचा आहे काय सैनिक पेशी आहे ते जीवन कालावधी 3 ते 4 दिवस पाहायला मिळतो. आणि याचा मृत्यू कुठं होतो याची मृत्यू होतो आपल्या तिथंच जिथे ब्लड बँक आहे आपली पेशीचा कत्तलखाना म्हणून आपण ओळखतो ब्लड बँक म्हणून ओळखतो. ते म्हणजेच काय ते म्हणजेच आपल्याला प्लीहा इथेच आपल्याला मृत्यू त्याचा घडून येतो. त्याच्यानंतर बघा WBCचे 5 प्रकार पडतात मित्रांनो. WBCचे प्रकार किती पडतात 5 प्रकार पडतात. आणि याचं वर्गीकरण कसं झालेलं आहे 2 प्रकारात याचं वर्गीकरण झालेलं आहे मित्रांनो. हे बघूया 2 प्रकारात वर्गीकरण झालेलं आहे. 2 प्रकारात वर्गीकरण झालेलं आहे. चालू 2 प्रकारात वर्गीकरण कसं झालेलं आहे बघा. आता आपण बघूया समोर. WBCचे वर्गीकरण झालेलं आहे 2 प्रकारात. एक प्रकार म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स असे आपल्या WBCचे प्रकार पाहायला मिळतं बघा. WBCचे प्रकार बघून आलो आता आपण. वर्गीकरण किती वर्गीकरण मध्ये केलेलं आहे आपल्याला 2 वर्गीकरण मध्ये केलेलं आहे. एक म्हणजे ग्रॅन्युलोसाइट ठीक आहे ना. आणि कोणतं अग्रॅन्युलोसाइट ठीक आहे ना. ग्रॅन्युअल्स म्हणजे काय ग्रॅन्युअल्स म्हणजे बघा याच्या किसमिसचा केक असतो आपल्याला स्ट्रॉबेरीचा त्याच्यावर जे काळ्या काळ्या कलरचे चॉकलेट आपल्याला पाहायला मिळतं ना जे काळ्या काळ्या कलरचे चॉकलेट केकावरती ते म्हणजे ग्रॅन्युअल्स बरोबर. ग्रॅन्युअल्स म्हणजे काय कणदार. ग्रॅन्युअल्स म्हणजे काय कणदार. WBC आपल्या असं आपण म्हणू शकतो त्याला कण असतात. ज्या प्रकारे आपल्या केक वरती चॉकलेटचे कण असतात ना त्या प्रकारे म्हणजे ग्रॅन्युलेट म्हणजे काय कणदार. आणि अग्रॅन्युलेट म्हणजे काय त्याला कणदार नाही ठीक आहे ना. त्याला जसे केक वरती आपल्याला कण दिसते चॉकलेटच्या फ्लेवरच्या केक मध्ये त्या प्रकारे म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स. आणि हे म्हणजे आपल्याला पायनॅपल केक यामध्ये आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही बरोबर आहे ना. त्या प्रकारे बघा ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे पेशी अंगके व केंद्रक असते मित्रांनो. काय असते हे दोन्ही इथे सेम आहे. पेशी अंगके
व केंद्रक असते, केंद्रक असते, बरोबर आहे. पेशी अंगके व केंद्रक असते आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये सुद्धा पेशी अंगके आणि केंद्रक आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो, बरोबर आहे ना. पेशी अंगके आणि केंद्रक आपल्याला ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पेशी द्रव्य हे कणदार असतं मित्रांनो. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, कणदार. ग्रॅन्युलोसाइट म्हणजेच काय, कणदार. तर आपला पेशी द्रव्य कसं असणार आहे, कणदार स्वरूपाचं असणार आहे मित्रांनो. कोणतं, कणदार स्वरूपाचं असणार आहे, कणदार स्वरूपाची, बरोबर, कणदार स्वरूपाचे असणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर म्हटलं अग्रॅन्युलोसाइट मध्ये आपले पेशी द्रव्य कसं असणार आहे, कसं असणार आहे, निगर कणदार असणार आहे. कणदार नसणार, हे कणदार नसणार मित्रांनो, कणदार नसणार, बरोबर ना. हे झालेले आहे आपल्याला ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. आता जर विचार करतो म्हटलं तर ग्रॅन्युलोसाइट मध्ये कोणकोणते प्रथिने येतात, कोणकोणते WBC येतात, तर ते आपण बघू. ग्रॅन्युलोसाइट मध्ये 3 WBC येतात मित्रांनो आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये 2 WBC आपल्याला पाहायला मिळतात. किती पाहायला मिळतात, 2. असे 3 कोणते, 2 कोणते बघा आता समोर. चला, ग्रॅन्युलोसाइट मध्ये बघा, ग्रॅन्युलोसाइट मध्ये कोणता आलेला आहे, बेसोफिल, बेसोफिल, ठीक आहे ना. त्याच्यानंतर इंटोफिल, त्यानंतर न्यूट्रोफिल, न्यूट्रोफिल. चला आता 3 कशा प्रकारे कार्य करते, त्याचं कार्य कसं आहे ते आपण शॉर्ट फॉर्म मध्ये बघून घेऊ मित्रांनो आता, बरोबर आहे ना. आता बघा, चला आता आपण बघू न्यूट्रोफिल्स. पहिले हे न्यूट्रोफिल्स या बाब्याने बघू आता पहिले हे कशा प्रकारे काम करते, तर बरोबर आहे ना. न्यूट्रोफिल्स, न्यूट्रोफिल्स बघू, बरोबर आहे ना. न्यूट्रोफिल्स काय करतात, जीवाणूंना मारण्याचं काम करतात मित्रांनो. न्यूट्रोफिल्स काय करतात, जीवाणूंना मारण्याचं काम जर कोण करत असेल तर न्यूट्रोफिल्स करतात. हे आपलं झालेलं आहे मित्रांनो पहिला पॉइंट. कोणता, जीवाणूंना मारण्याचं काम करतात, जीवाणूंना मारण्याचं काम करतात, जीवाणूंना मारण्याचे काम करतात मित्रांनो कोण, न्यूट्रोफिल्स. त्याच्यानंतर कोणतं काम करते, हे प्रमाण येतो आलं जर बघितलं न्यूट्रोफाइल्सचं 54.62% आपल्याला प्रमाण आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. किती प्रमाण पाहायला मिळतं आपल्याला, याला 54.62% प्रमाण. बघा प्रमाण किती आहे, 54.62% आपल्याला प्रमाण आपल्याला याच्यातली पाहायला मिळतं. त्याच्यानंतर यामध्ये केंद्रक बघा, हे महत्वाचं आहे. यामध्ये बेसोफाइल, इसोफाइल, न्यूट्रोफाइल याच्यामध्ये केंद्रक महत्वाचं आहे मित्रांनो. आयोग याच्यावर कुठेही प्रश्न विचारत नाही की असं विचारणार जीवाणूंना मारण्याचं काम कोण करते, हे म्हणणार न्यूट्रोफाइल. एवढा सोपा प्रश्न आयोग कधीच नाही विचारणार. आयोग काय विचारतात, इथं विचारतं केंद्रक याच्यामध्ये किती असतं, केंद्रक कसं असतं, बरोबर आहे ना. आयोग याच्यावर भर देतं. आयोग कुठं भर देतं, कशा प्रकारे प्रश्न विचारतो, कशा प्रकारे करतो ते आपल्याला समजणं आवश्यक आहे, ते आपल्याला कळणं आवश्यक आहे, बरोबर आहे ना. कसं करतो आयोग, काय प्रश्न विचारतो, न्यूट्रोफिल्स यामध्ये केंद्रक किती लोबचे असतात, किती लोबचे असतात. बघा आयोगाची पातळी आपली इथपर्यंत गेलेली आहे आणि आपण तेच वरवरचं वाचत आहोत. नाही जमणार मित्रांनो, जमणार आहे का, असं नाही जमणार आपल्याला. पण आयोग जर 100 फूट जात असेल फोर सिलेबसच्या आपल्याला 200 फूट जावे लागणार आहे, बरोबर आहे ना. जेव्हा आयोग जाईल त्याच्यापेक्षा दुपटीनं आपल्याला जाणं आवश्यक आहे मित्रांनो, बरोबर आहे ना. अगर आपण तेवढं जर आपण डीपली गेलो तर आपण नक्कीच आपलं काही नाही जमणार, नक्कीच आपल्या वाळवंटामध्ये वाळवंटांना आपला डोंगा तरंगणार आहे, बरोबर आहे ना. नाही तर आपला डोंगा सारा वाळवंटा सुद्धा डुबणार. काऊन डुबणार, अरे अगं आयोग विचार झाला न्यूट्रोफाइलच्या केंद्रकाविषयी आणि आपण WBCचे हे ग्रॅन्युलोसाइटच वाचू लागलो, त्याच्यानंतर ते आपलं वळून वाचायला लागलो, तर जमणार आहे का,
नाही जमणार आहे ना, हे तुम्हाला कळलं पाहिजे, हे तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो, बरोबर का नाही? हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे की आयोग कुठपर्यंत जातं, कशा प्रकारे प्रश्न विचारतं, त्याचं अॅनालिसिस कशा प्रकारे करतं, बरोबर ना? म्हणून मी म्हणतो सब्जेक्ट झाला, तो टॉपिक झाल्याबरोबर तुम्ही बघितलं पाहिजे सगळ्यात पहिले तर पीवायक्यू फक्त बघणंच नाही, एक अँसर शीट घ्यायची, ओळमार घ्यायची, त्याच्यावर ते आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि बघायचं की आपला डोंगा किती पाण्यात आहे का, किती डुबलेला आहे आपला डोंगा, आपण किती डुबलेला आहोत हे दुसऱ्याला सांगायची आवश्यकता नाही, ते आपल्या स्वतःलाच आपल्याला कळत असते आपण किती पाण्यात आहोत, बरोबर का नाही? त्याच्यानंतर बघा आपण जर म्हणलं केंद्र, आपण केंद्र कोण होतो, बरोबर आहे ना? केंद्र हे आपल्याला 4 लोकचे पाहायला मिळतात मित्रांनो, किती 4 लोक किंवा, बघा इथं किंवा आलं म्हणजे 4 लोक असू शकते अशातला भाग नाही, किंवा 4 लोकपेक्षा जास्त सुद्धा असू शकते, काय 4 लोकपेक्षा आपल्याला जास्त सुद्धा आपल्याला केंद्रात पाहायला मिळते. तर बघा इथं केंद्र हे बा लोक, हे पहिला लोक, हे दुसरा लोक, हा तिसरा लोक, हा चौथा लोक, सॉरी पहिला लोक, दुसरा लोक, हा तिसरा लोक, हे चौथा लोक आणि हे 5वा लोक मित्रांनो. बघा किती लोकचं आहे न्यूट्रोफेज, 4 ते 5 लोकचं आहे मित्रांनो. किती लोकचं, 4 ते 5 लोकचं. म्हणून म्हणतो केंद्रात किती लोकचं, 4 ते 5. अगदी विचारा न्यूट्रोफेज मध्ये केंद्र किती लोकचे असतात, 4 लोकचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकचे आपल्याला केंद्र पाहायला मिळतात, बरोबर ना? हे बघा ग्रॅन्युअर्स, यामध्ये ग्रॅन्युअर्स सुद्धा कृषी द्रव्यामध्ये, बरोबर आहे ना? या प्रकारे बघा इतर प्रश्न विचारू शकते केंद्रावरती. बघा हे केंद्र आपलं सर्व याच्यातलं केंद्र आपलं महत्वाचं आहे, IMP केंद्र आपलं महत्वाचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो यामध्ये काय आहे, ग्रॅन्युअर्स असतात केंद्र. प्रतिद्रव्य माहिती आहे, प्रतिद्रव्य म्हणजे अँटीबॉडीज, हे अँटीबॉडीज निर्माण करण्याचं काम करतात मित्रांनो. काय निर्माण करण्याचं काम करतात, हे अँटीबॉडीज निर्माण करण्याचं काम करतात. अँटीबॉडी निर्माण करण्याचं काम करतात. अँटीबॉडी निर्माण करण्याचं काम करतात मित्रांनो, ठीक आहे? हे झालेलं आहे आपल्याला न्यूट्रोफाइल्स बद्दल, हे झालेलं आपल्याला न्यूट्रोफाइल्स बद्दल मित्रांनो, बरोबर ना? न्यूट्रोफाइल्स मध्ये आपण काय बघितलेलं आहे, बघा एकदा रिव्हिजन मारून घेऊया. जीवाणूंना मारण्याचं काम कोण करतं, न्यूट्रोफाइल्स करतं. त्यानंतर प्रमाण किती असतं, 54.62% आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं मित्रांनो, बरोबर ना? केंद्राकडे 4 लोकचे असतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकते, ठीक आहे ना? काय म्हटलेलं इथं किंवा मध्ये आहे मित्रांनो, ठीक आहे ना? 4 लोकचे किंवा 4 लोकपेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळतं. अँटीबॉडी निर्माण करण्याचं काम करतं मित्रांनो, म्हणजे प्रतिद्रव्य निर्माण करण्याचं काम करतात, ठीक आहे ना? हे झालेलं आहे आपला सर्व न्यूट्रोफाइल्स बद्दल मित्रांनो. आता बघू आपण ऍसिडोफाइल्स, बरोबर आहे ना? चला आता आपण बघूया इसिनोफाइल्स म्हणजे सेकंड वालं. आता आपण याला ऑब्झर्व करूया जरासं. इसिनोफाइल्स, ठीक आहे? तर हे काय काम करतं मित्र ते आपण बघून घेऊया पहिले. इसिनोफाइल्स काय काम करतं, कसं काम करतं. तो इसिनोफाइल्स जे आहे हे अँटी अलर्जी म्हणून काम करतात. काय काम करतात, अँटी अलर्जी, अँटीबॉडी म्हणून हे काम करतात, अँटी अलर्जी म्हणून काम करतात, अँटी अलर्जी म्हणून काम करतात, अँटी अलर्जी म्हणून काम करतात मित्रांनो, काम करतात, बरोबर ना? त्यानंतर बघा दुसरा पॉइंट कोणता आहे, अँटी अलर्जी म्हणून काम करतात. त्यानंतर बघा प्रमाण येतं फक्त आपल्याला 3% पाहायला मिळतं. प्रमाण किती टक्के पाहायला मिळतं, 3% आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो, बरोबर आहे ना? त्यानंतर केंद्रक कसं असतं यामध्ये, केंद्रक बघा मित्रांनो, केंद्रक कसं आहे, केंद्रक फक्त 2च लूपचे आहे. किती लूपचे आहे केंद्रक, 2च लूपचे आहे मित्रांनो. केंद्रक
दोनच लूपची आहे, दोनच लूपची आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, आपला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. दोन लोकचे कुठं, चार लोकचे कुठं, एक लोकचा कुठं, कुठं आपल्याला अस्पष्ट केंद्रक असतो बघा, कुठं अस्पष्ट कुठं स्पष्ट, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे सर्व केंद्रक यामध्ये आपल्याला पाठ करणं महत्वाचं आहे ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये आणि अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये. कारण की आयोग नेमकं म्हणजे या केंद्रावरतीच प्रश्न विचारतो जास्तीत जास्त, म्हणजे दुसऱ्या आयोग कुठंच जात नाही मित्रांनो. आयोग विचारतो इथंच आपला डोंगा दुखतं, इथं खूप कन्फ्युजन आहे. किंवा समजा आता काही 2 झालेले आहे, डबल आपले 3 बाकी आहे मित्रांनो, 3 बाकी आहे, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आता समोर बघा, आता समोरचा कोणता आहे, एकच राहिला आपला अग्रॅन्युलोसाइट मधला, तो म्हणजे बेसोफिल. बेसोफिल आहे, चला आता बेसोफिल बघूया. बेसोफिल बघूया आता आपण. बेसोफिल काय करतं, त्यांच्याकडे 2 लूपचे असतात, ग्रॅन्युअर असतात, प्रमाण येतं 0.5% असतात मित्रांनो. बघा काय म्हटलं मी, याचं प्रमाण किती आहे, 0.5% आपल्याला याचं प्रमाण पाहायला मिळतं मित्रांनो. ग्रॅन्युअर्स पाहायला मिळतात, ग्रॅन्युअलाइट्स आहे तर ग्रॅन्युअर्स आपल्याला पाहायला मिळणार, ग्रॅन्युअर्स आहे यामध्ये, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर जिथं गोष्ट म्हणलं त्याला आपल्याला केंद्रक 2 लूपचे असतात. केंद्रक बघा, केंद्रक 2 लूपचे असतात. पण काय विचारलं, पण केंद्रक 2 लूपचे आहे मित्रांनो, पण केंद्रक 2 लूपचे असतात, पण कसे असतात, स्पष्ट नसतात, ते अस्पष्ट असतात. कसे असतात, अस्पष्ट असतात, अस्पष्ट केंद्रक असतात. बघा हे केंद्रक इथं स्पष्ट दिसायला लागलं, त्या प्रकारे हे केंद्रक बघा तुम्हाला दिसत आहे का, नाही. हे केंद्रक आपलं अस्पष्ट केंद्रक असते. कोणतं, बेसोफिल मध्ये 2 केंद्रक असते, 2 लूपचे केंद्रक असते, आणि ते केंद्रक आपल्याला कसे पाहायला मिळतं, आपल्याला ते केंद्रक आपल्याला अस्पष्ट केंद्रक आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं प्रमाण 2 प्रकारात आपल्याला पाहायला मिळतं. याचे तर ग्रॅन्युअर्सचे बेसोफिलचे 2 प्रकार पडतात मित्रांनो. कोणते प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. एक प्रकार म्हणजे कोणता, हेपेरिन, हेपेरिन आणि हिस्टॅमाइन, हेपेरिन आणि हिस्टॅमाइन. हेपेरिन आणि हिस्टॅमाइन. हेपेरिन काय करतं, रक्त गोठण्याचे, रक्त पातळ करण्याचे काम करतात. हेपेरिन काय करतात, ते रक्त पातळ करण्याचे काम करतात, पातळ करण्याचे काम करतात. आपण कुठं बघितलं, आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. हेपेरिन काय करतात, रक्त पातळ करण्याचे काम करतात. ते 2 आपले जे झोपलेले होते, पॉलीफॅब्रोजी काय करू होते, इनॅक्टिव्ह स्वरूपाचे होते, तर उठवलं काम केलं, त्याला उठवलं, त्यांनी त्याचे रक्त गोठलं, पण काय केलं, जे आपली रक्तवाहिनी होती त्याच्यामध्ये रक्त गोठून टाकलं होतं. मग काय करते आलं, हा जर रक्त बाबू तिथे जर गोठलं असेल तर आपले हार्ट अटॅक याचे चान्सेस आहे ना रे मा. त्या कारणाने रक्त कोण पातळ करते, हेपॅरिन नावाचं कम्प्युटर प्रथिने, हे आता काय रक्त पातळ करण्याचं काम करते. हे आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर जर बघितलं तर अँटीबॉडी म्हणून कार्य करते हिस्टॅमाइन. हिस्टॅमाइन काय कार्य करते, अँटीबॉडी म्हणून कार्य करते मित्रांनो, अँटीबॉडी म्हणून कार्य करते, अँटीबॉडी म्हणून कार्य करते कोण, हिस्टॅमाइन. हे झालेलं आपलं बेसोफिल. केंद्रक कसे असते बेसोफिल मध्ये, अस्पष्ट आणि 2 लूपचे असते मित्रांनो, अस्पष्ट आणि 2 लूपचे. बेसोफिलचे प्रकार किती पडलेले आहे, 2 प्रकारात विभाजन झालेलं आहे. एक म्हणजे हेपॅरिन आणि हिस्टॅमाइन. हेपॅरिन काय करतात, रक्त पातळ करण्याचे काम करतात, आणि हिस्टॅमाइन काय करतात, अँटीबॉडी म्हणून कार्य करतात मित्रांनो. हे झालेलं आपल्याला ग्रॅन्युलोसाइट्स. आता बघू आपण आता अग्रॅन्युलोसाइट्स मित्रांनो. काय बघू, अग्रॅन्युलोसाइट्स, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. ठीक आहे ना, 2 अग्रॅन्युलोसाइट आपल्याला, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट.
आता बघू आपण आता समोर. आता पहिलं बघू आपण लिम्फोसाइट हे चिमुकला काय करणार आहे. बरोबर ना. लिम्फोसाइट लिम्फोसाइट बघू आता आपण. लिम्फोसाइट काय करतं. प्रतिकार क्षमता निर्माण करण्याचं काम करतं मित्रांनो. काय करतंय. प्रतिकार क्षमता निर्माण करण्याचं काम करतं. कोण काम करतं. लिम्फोसाइट. बघा छोटा पॅकेट बडा धमाका काय करतो. प्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम करतं. प्रतिकार क्षमता वाढवण्याचे काम करतं. वाढविण्याचे काम करतं कोण. लिम्फोसाइट. दुसरा पॉइंट बघा लिम्फोसाइट मधला कोणता. लिम्फोसाइट अँटीबॉडी तयार करतं मित्रांनो. काय तयार करतं. अँटीबॉडी. अँटीबॉडी तयार करतं. तयार करते. कोण तयार करते. लिम्फोसाइट. हे काय करते. अँटीबॉडी तयार करते. अँटीबॉडी तयार करते. केंद्रक कसं असते चालू. केंद्रक बघा. केंद्रक आपल्याला कसं दिसत आहे. बरोबर कसं दिसत आहे. वर्तुळाकार. केंद्रक कसे असते चालू. वर्तुळाकार. केंद्रक कसं वर्तुळाकार. केंद्रक आपल्याला वर्तुळाकार केंद्रक आपल्याला पाहायला मिळतं. याचं प्रमाण किती असतं. प्रमाण बघा 25 ते 30% प्रमाण असते. 25 ते 30% आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं. आणि याच्याला 2 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे मित्रांनो. 2 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजे टी लिम्फोसाइट आणि एक म्हणजे बी लिम्फोसाइट. बघा आपण कुठून आलेलो आहोत. कुठं आपण काय बघत आहोत काय नाही. हे जे सर्वांचे डाटाबेस आहे मित्रांनो हे आपल्या एनसीआरटी वरून आलेलं आहे. जेवढाही मी तुम्हाला डाटाबेस देत आहो हे तुम्हाला मी एनसीआरटी आणि रेफरन्स बुक मधून मी तुम्हाला सर्व काही डाटा देत आहोत. बरोबर. म्हणजे की एक लेक्चर बघितल्यावर तुम्हाला दुसरं कोणतेही वाचण्याचं काही काम पडणार नाही. बरोबर ना. अशा प्रकारे सर्व मी डाटाबेस कलेक्ट करून मी तुम्हाला देत आहोत. ठीक आहे ना. बघा आता प्रमाण किती 25 ते 30%. ठीक आहे ना. 25 ते 30% प्रमाण आहे. आणि त्यानंतर बघू आता म्हणजे 2 प्रकार. एक म्हणजे टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट. याचं काय आहे बरोबर ना. चला तर मग टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट मध्ये काय ते आपण बघूया आता. लिम्फोसाइटचे प्रकार किती. 2. लिम्फोसाइटचे प्रकार किती मित्रांनो. 2. एक म्हणजे टी लिम्फोसाइट आणि दुसरा म्हणजे बी लिम्फोसाइट. बरोबर आहे ना. टी लिम्फोसाइट म्हणजे काय. टी लिम्फोसाइटची निर्मिती आपल्याला कुठे पाहायला मिळतं. टी लिम्फोसाइटची निर्मिती आपल्याला बोन मॅरो मध्ये पाहायला मिळतं मित्रांनो. बोन मॅरो. दोन जणांना भाऊच आहे. टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट. बघा टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट हे एकाच आईचे जन्मलेले 2 बाळ आहे मित्रांनो. पण फरक काय आहे. टी लिम्फोसाइट बोन मॅरो मध्ये निर्माण झाला. बी लिम्फोसाइटचा बोन मॅरो मध्ये निर्माण झाला. परंतु काय एक वाढला मामाच्या घरी तर एक वाढला आईच्या घरी. काय म्हटलं मी. एक वाढला मामाच्या घरी म्हणजे बी लिम्फोसाइट वाढला मामाच्या घरी आणि हा वाढला आईच्या घरी. मग दोघं जण वेगवेगळे वाढले तर कसं होणार आहे. दोघांचा कायदे सुद्धा वेगवेगळे होणार आहे. स्वभाव सुद्धा वेगवेगळा होणार आहे. निर्मिती तर दोघांची एकाच याच्यात झालेली आहे. निर्मिती कुठं झालेली आहे. याची सुद्धा बोन मॅरो मध्ये झाली. याची सुद्धा बोन मॅरो मध्ये झाली. बोन मॅरो. बरोबर आहे ना. निर्मिती कुठं झाली दोघांची पण बोन मॅरो मध्ये झालेली आहे मित्रांनो. पण वाढ व विकास थॅलेस ग्लॅंड मध्ये झालेला आहे टी लिम्फोसाइटचा आणि बी लिम्फोसाइटचा फक्त बोन मॅरो मध्ये झालेला आहे मित्रांनो. बरोबर आहे ना. म्हणजे मामाच्या घरी कोण गेला. टी लिम्फोसाइट गेलेला आहे मामाच्या घरी.
निर्मितीचे बोन मॅरो मध्ये झालेली आहे. पण वाढ व विकास टी लिम्फोसाइटचा झालेला आहे. थॅमस ग्लँड मध्ये, थॅमस ग्लँड मध्ये याचा काय झालेला आहे, वाढ व विकास झालेला आहे. वाढ व विकास कुठे झालेला असेल, थॅमस ग्लँड मध्ये झालेला आहे. आणि बी लिम्फोसाइटचा वाढ व विकास कुठे झालेला आहे, बोन मॅरो मध्ये झालेला आहे मित्रांनो. मग मामाच्या घरी कोण गेलं, हे गेला टी लिम्फोसाइट, आणि माहिती कुठे राहिला, घरी कुठे राहिला आपल्याला बी लिम्फोसाइट राहिला मित्रांनो. बरोबर आहे ना. त्यानंतर बघा हे झालं टी लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट. फक्त याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, हे कुठे निर्मिती होतं, हे वाढ विकासाचा कुठं होतं, याचा वाढ विकास कुठे होतं बी लिम्फोसाइटचा, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. का बरं, का बरं, कारण की याच्यातनी आपल्याला इतका आयोग प्रश्न विचारू शकते मित्रांनो. इतका आयोग प्रश्न विचारू शकते की टी लिम्फोसाइटचा वाढ विकास कुठे झालेला आहे, तर थॅलस ग्लँड मध्ये झालेला आहे. बी लिम्फोसाइटचा कुठे झालेला आहे, बोन मॅरो मध्ये झालेला आहे मित्रांनो. बरोबर आहे ना. आता आपण समोर बघूया मोनोसाइट कशा प्रकारे कार्य करते. बरोबर ना. आता आपण समोर बघूया मोनोसाइट काय काम करतात, हे जीवाणूंना मारण्याचं काम करते मित्रांनो. कशाला, जीवाणूंना मारण्याचं काम करते. आणि स्वच्छता पेशी आहे, म्हणजे ते जागा साफ करण्याचं काम करते. बघा मोनोसाइट काय करतात, जीवाणूंना मारण्याचं कार्य करतात. मारण्याचे कार्य करतात. आणि काय करतात, जागा स्वच्छ ठेवतात. जागा स्वच्छ ठेवतात. बरोबर ना. काय करतात, ते जीवाणूंना मारण्याचे कार्य करतात आणि जागा स्वच्छ ठेवतात मित्रांनो. त्यानंतर काय करतात, प्रमाण किती आहे, 3 ते 9% प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. प्रमाण लक्षात ठेवा, प्रमाण किती पाहायला मिळतं, 3 ते 9% आपल्याला प्रमाण येतं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. त्याच्यानंतर मधला आपल्याला याचा आकार कसा आहे, आकार याचा जसा आपला किडनीचा आकार आहे मित्रांनो. कसा आकार आहे, किडनीच्या आकारासारखी आहे. बघा मित्रांनो, हे किडनीचा आकार बघा, असा आकार बराबर आहे का नाही. कसा आकार आहे, किडनीच्या आकारासारखी आहे. किडनीच्या आकारासारखी आहे मित्रांनो. बरोबर ना. किडनीच्या आकारासारखी आहे. सर्वात मोठी आकाराने जर असेल ते आपले मोनोसाइट आहे मित्रांनो. आकाराने सर्वात जास्त जर म्हटलं ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये ते आपले मोनोसाइट आहे. हे आकाराने पाचही पेक्षा सगळ्यात मोठी असेल तर आकाराने मोनोसाइट आहे. असं जर विचारलं आकाराने कोणती आहे ग्रॅन्युलोसाइट, तर अगोदर विचारलं तर काय उत्तर देणार, मोनोसाइट आकाराने सर्वात मोठी आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर ना. त्याच्यानंतर त्याला आता आपण समोर बघूया. आपण काय काय बघितलं, आरबीसी बघितली, रेड ब्लड कार्बसल. त्याच्यानंतर आपण डब्ल्यूबीसी बघितली. आता आपला शेवटचा टप्पा म्हणजे काय, रक्तपट्टिका. प्लेटलेट्स, काय रक्तपट्टिका मित्रांनो. चला तर मग आता रक्तपट्टिका आपण समजून घेऊया 10 अवघ्या मिनिटाची. बरोबर आहे ना. रक्तपट्टिका म्हणजे काय, प्लेटलेट्स. बरोबर आहे ना. आता बघा रक्तपट्टिकाची निर्मिती कुठे झालेली आहे मित्रांनो, पहिले हे समजणं महत्वाचं आहे. आयोग निर्मिती सुद्धा विचारते, निर्मिती कुठे झालेली आहे आपल्याली, याची सुद्धा एकाच ठिकाणी झालेली आहे. जी आरबीसीची झाली, डब्ल्यूबीसीची झाली, ते म्हणजे काय, बोन मॅरो मित्रांनो. काय, बोन मॅरो. बोन मॅरो मध्ये निर्मिती झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे ना. बोन मॅरो मध्ये निर्मिती झालेली आहे. त्यानंतर बघा आपला सेकंड वाला पॉइंट बघा. सेकंड पॉइंट आपला आकार कसा आहे, त्याला दिवांतर वक्र याचा सुद्धा आकार आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. आकार कसा पाहायला मिळतो, आकार कसा पाहायला मिळतो, दिवांतर वक्र.
अंतर्वक्र आपल्याला आकार पाहायला मिळतोय त्याला. त्याच्यानंतर आपला तिसरा पॉइंट बघा मित्रांनो, तिसरा पॉइंट असं आहे यामध्ये आपल्याला केंद्रक पाहायला मिळत नाही. पेटलेस मध्ये आपल्याला केंद्रक पाहायला मिळत नाही. केंद्रक आपल्याला कुठं पाहायला मिळतो? WBC मध्ये पाहायला मिळतो. RBC मध्ये आपल्याला केंद्रक पाहायला मिळतो का? RBC मध्ये सुद्धा आपल्याला केंद्रक पाहायला मिळत नाही. पेटलेस मध्ये सुद्धा आपल्याला केंद्रक पाहायला मिळत नाही मित्रांनो. मग काय आपला दुसरा पॉइंट? केंद्रक नाही, केंद्रक पाहायला मिळत नाही मित्रांनो, मिळत नाही. बरोबर ना? हे आपला झालेला लास्ट पॉइंट, केंद्रक पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर आपला चौथा पॉइंट बघा मित्रांनो, जीवन कालावधी याचा किती असतो? याचा जीवन कालावधी फक्त आपल्याला 5 ते 10 दिवस आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. कुठं? 5 ते 10 दिवस पाहायला मिळतो. 5 ते 10 दिवस काय जीवन कालावधी मित्रांनो. जीवन कालावधी किती? 5 ते 10 दिवस. त्याच्यानंतर मृत्यू कुठं होतो? जिथं मृत्यू RBC ची झाली, जिथं मृत्यू WBC ची झाली, जे आपल्याला शरीराचा ब्लड बँक म्हणून कार्य करते, जे पेशीचा कत्तलखाना म्हणून कार्य करते, ते म्हणजे आपला प्लीहा. ते म्हणजे आला मराठीत म्हटलं टी. बरोबर आहे ना? काय तर मग प्लीहा, प्लीहा मध्ये. बरोबर आहे ना? प्लीहामध्ये मृत्यू होतोय झाला. बरोबर आहे? प्लीहामध्ये मृत्यू. प्लीहा काय? पेशीचा कत्तलखाना. बरोबर आहे ना? याचा सर्वात कार्य करतो. आता मला सांगा, अगोदर मी म्हटलं पेटलेसचं कार्य काय आहे, ते कार्य काय असणार सांगा. आपण बघितलेलं आहे रक्तामध्ये आवा पेटलेसचं कार्य काय? रक्त गोठण्याचं सर्वात पहिले कार्य कोण चालू करते मित्रांनो? रक्त गोठायचा सगळ्यात पहिले चालू कोण करते? कोण त्याला म्हणतो? त्या फॅब्रिकला उठवायला लावतो. कोण उठवायला लावतो? हेच कळता रक्तपट्टिका पेटलेस. काय म्हणतो? त्याला उठो, त्याला सांग की आपल्याला बा रक्त गोठायची वेळ आली, तुझं काम झालेलं आहे. ज्या कार्यासाठी तुला पेशीने बनवलेलं आहे, ज्या कार्यासाठी तुला लिव्हरने बनवलेलं आहे, ते कार्य करण्याची वेळ आली, चाल उठ. आता कोण म्हटलं होतं? आज तर महाशय आहे ना. बरोबर आहे ना? मग मी म्हटलं रक्त गोठण्याचं कार्य करते मित्रांनो. हे काय करते कार्य? रक्त गोठण्याचं कार्य करते. रक्त गोठण्याचे कार्य करते. बरोबर आहे ना? हे सर्व डाटाबेस आपल्या रक्तपट्टिकेबद्दल आपल्याला एवढा डाटाबेस आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल आयोग जास्त प्रश्न विचारलेले नाही आणि विचारणार सुद्धा नाही. बरोबर आहे ना? तसंच आपल्या शिरा रक्तवाहिन्या त्याच्यावर सुद्धा आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाही मित्रांनो. बरोबर आहे ना? ते आपण बघू समोर. आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच मित्रांनो. त्याच्यानंतर बघा आपण आज काय काय बघितलं. आपण आपलं झालेलं आहे रक्त कंप्लीट झालेलं आहे. बरोबर आहे ना? आता आपला कोणता पार्ट राहिलेला आहे? हार्टचा पार्ट राहिलेला आहे. ह्युमन हार्टचा पार्ट राहिलेला आहे. आणि कोणता पार्ट राहिलेला आहे आपला? आपला दुसरा पार्ट जर राहिला असेल ते म्हणजे रक्तवाहिन्यांचा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार हार्ट कशा प्रकारे कार्य करते, हार्टचं मेकॅनिझम कशा प्रकारे आहे. बघा ना, हार्टचं मेकॅनिझम कशा प्रकारे, ते सर्व काही आपण बघणार आहोत मित्रांनो. चला तर मग आजच्यासाठी मी तुमची रजा घेतो. तर उद्या डबल भेटूया आपण याच जोशने, याच स्ट्रॅटर्जीने, याच सर्व लेक्चरने. आपण समोरचं लेक्चर म्हणजे हार्ट आपण घेऊन येणार आहोत, ते पण उद्या म्हणजे. तेवढ्यासाठी धन्यवाद मित्रांनो.